ध्येयहीन जीवन जगू नका. टार्गेट सेट करा. सूर्य पण आहे. सूर्य पण आहे. तुमच्याकडे तो बहिर्वक्र भिंग पण आहे आणि कागद पण आहे. तो कागद कधी जळेल लक्षात घ्या. मी तो जो भिंग असतो तो असा 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 फिरवत राहिलो तर जळेल का तो कागद? कधीच जळणार नाही. आयुष्यभर फिरवत बसा, कधीच जळणार नाही. त्याच्याकरता एका विशिष्ट अंतरावर त्याला स्थिर धरून ठेवावं लागतं. तेव्हा मग पाहिजे तर त्या कागद पेटवायचा आहे, नाहीतर कोणाला बिडी पेटवायची आहे. विषय समजला का तुम्हाला? पण तेव्हाच पेटेल जेव्हा तुम्ही सूर्य आणि त्या कागदाच्या मध्ये तुमच्या मनरूपी बहिर्वक्र भिंगाला एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कराल. आणि म्हणून म्हणतो सेट युअर फर्स्ट गोल. ध्येयहीन जीवन जगणं मदत फाउंडेशनला मान्य नाही. सेट युअर गोल. 3 महिन्यात फक्त अनुभव घ्या. 3 महिन्यात अनुभव घ्या. कशाचा? ह्याचा उपयोग होतो का? याच्याने माझ्या भौतिक जीवनात काही बदल होतो का? 3 महिने अनुभवासाठी. आणि 3 महिन्यात एकदा अनुभव आला ना, काय तुमचं वजन ऑप्टिमम होईल, तुमची भूक ऑप्टिमम होईल, तुमची झोप ऑप्टिमम होईल. ऑप्टिमम म्हणजे काय? ना कम ना जादा, बॅलन्स. हे बॅलन्स करण्याचं हे शास्त्र आहे. आणि काय माझ्या तोंडचं नाहीये. महर्षी पतंजली ऋषींनी 2500 वर्षापूर्वी ही आपल्याला याची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे. पण दुर्दैवाने किती लोकांना माहिती आहे आणि किती लोक हे स्वीकारतात? किती लोक हे स्वीकारतात? दिस इज जसं काही आपण साबण लावल्याशिवाय कपडे स्वच्छ होतात का रे? साबण लावून कपडे स्वच्छ होतात ना, तसं या ब्रह्मक्रिया म्हणजे आपल्याला स्वच्छ करणारी ही क्रिया आहे. वात पित्त कफ बॅलन्स करते. अरे ऑटोमॅटिकच तुम्ही निरोगी आयुष्य प्राप्त करतात. इतकं साधं सोपं सिंपल आहे आणि तरीही मूर्खांना कळत नाही. मी म्हणतो प्रत्येकाने जर चैतन्याच्या मार्गावर चाललं, प्रत्येकाने ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली, नुसती ब्रह्मक्रिया केली, ब्रह्मज्ञानाने युक्त जरी नसली, फिजिकली केली, तरी मी म्हणतो सगळे दवाखाने बंद होऊन जातील. आजारीच कोणी पडणार नाही जर तुम्ही ब्रह्मक्रिया केली तर. आणि जर ती ब्रह्मज्ञानाने युक्त असेल तर सगळ्या सायकॅट्रिस्टला शेती करावी लागेल. विषय समजला का तुम्हाला? जर ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली तर सायकॅट्रिस्टचं पण दुकान बंद आणि सगळे हॉस्पिटल हद्दपार. मग फक्त उरेल तेवढे ऍक्सिडेंटच. बर का राजू, आपल्याला बेडची संख्या कमी करायला लागेल. समजलं? आणि हे काय मी माझ्या व्यवसायाच्या अगेन्स्ट व्यावसायिक दृष्टिकोनातून बोलतच नाही. मी जे सत्य आहे ते प्रतिपादित करतोय. आणि हे समजून आपण मेसेज एवढाच घ्यायचा आहे की ध्येयहीन जीवन जगू नका. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. आणि फोकस करा तुम्हाला काय हवं आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी. जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्या प्राप्तीचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण सस घेऊ की मास घेऊ, हॉटेल करू की हॉस्पिटल करू, का नोकरीच करू, का का सिग्नलवर भीक मागू? चॉईस इज युअर्स. चॉईस इज युअर्स. आणि तुम्हाला अगदी कळकळून सांगतो, येतो हिताचा कळवळा. आणि म्हणून जीव तुटे तिळतळा. अरे नकारात्मकतेचा त्याग करा आणि सकारात्मकतेचा स्वीकार करा. एक दिवस दररोज स्वतःमध्ये 1% जर आपण सकारात्मक बदल केला तर 1 वर्षात 365% आपल्यात सुधारणा होते. अँड दिस इज गोइंग टू हॅपन. जॉईन मी. लेट अस मेक इट हॅपन. थँक यू.